नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी योगेश बोबडे डिझायर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, डेली मॅथ बूस्टर या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संख्या बनविणे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मेकिंग नंबर्स. म्हणजे काय असतं मित्रांनो, की तुमच्या समोर काही अंक दिलेले असतात. मग त्या अंकांची संख्या 3ही असू शकते, 4ही असू शकते किंवा 5ही असू शकते. आणि त्या अंकांपासून तयार किती संख्या होऊ शकतात, त्यापैकी सम किती असतील, त्यापैकी विषम किती असतील, त्यापैकी 5ने भाग जाणाऱ्या किती असतील, त्यापैकी 4000 पेक्षा जास्त किती असतील, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. एक प्रश्न तुमच्या समोर आहे, 4 5 2 8 म्हणजे 4 अंक दिलेले आहेत. हे अंक किमान एकदा वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील, त्यापैकी सम किती, त्यापैकी विषम किती, किंवा ज्या काही 4 अंकी संख्या तयार होतील त्याच्यापैकी 2000 पेक्षा मोठ्या किती असतील, 2000 पेक्षा लहान किती असतील, 5ने भाग जाणाऱ्या किती असतील, असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. आणि ही प्रश्न सोडविण्याची एक टेक्निक आहे. आपण प्रथम काय करूया, त्याची टेक्निक समजून घेऊया, त्याची पद्धत समजून घेऊया आणि मग येऊया मित्रांनो या प्रश्नाकडे. तर टेक्निक अशी आहे की बघा, दिलेले अंक किती आहेत आणि मग त्या अंकांपैकी एखादा अंक शून्य आहे का यावरती काही गोष्टी डिपेंड करतात. जसं की समजा दिलेले अंक जर तुम्हाला 2 असतील तर या 2 अंकापासून 2 अंकी 2 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील? 2 संख्या तयार होतील. मात्र त्या दोघांपैकी एक अंक जर शून्य असेल तर एकच संख्या तयार होईल 2 अंकी. त्यानंतर जर तुम्हाला दिलेले अंक हे 3 असतील तर त्या 3 अंकापासून एकूण 3 अंकी 6 संख्या तयार होतील. आणि जर त्या 3 अंकापैकी एक अंक हा शून्य असेल तर 4 एवढ्याच संख्या तयार होतील 3 अंकी. पुढे आपण बघतोय, जर तुम्हाला दिलेले अंक 4 असतील तर त्यांच्यापासून एकूण 24 संख्या तयार होतात. आणि त्या दिलेल्या अंकांपैकी एक अंक हा जर शून्य असेल तर 18च संख्या तयार होतील. यानंतर आपण बघतोय, तुम्हाला दिलेले अंक जर 5 असतील तर त्यांच्यापासून एकूण 5 अंकी 120 संख्या तयार होतील. आणि जर का त्यांच्यापैकी एखादा अंक हा शून्य असेल तर मात्र मित्रांनो 96 संख्या तयार होतील. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की दिलेल्या अंकांपैकी कोणताही अंक शून्य नसेल तर जास्त संख्या तयार होतात आणि शून्य असेल तर कमी होतात. असं का होतं? तर मित्रांनो, संख्या लिहिताना जर आपण बघा, 2 अंकाबद्दल मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतो. जर मी तुम्हाला 2 अंक दिले 3 आणि 4, तर तुम्ही काय म्हणणार, सर यांच्यापासून 34 आणि 43 अशा 2 संख्या तयार होतात. पण जर मी तुम्हाला म्हटलं 3 आणि 0 या 2 अंकापासून मला संख्या बनवून दाखवा, त्या पण 2 अंकी, तर तुमचं उत्तर मला एकच मिळेल, कोणतं? 30. तुम्ही मला सर 03, तर 03 ही 2 अंकी संख्या नाहीये मित्रांनो. त्यामुळेच काय होतंय, 2 अंकापासून 2 अंकी 2 संख्या तयार होतील, मात्र शून्य असेल तर 1. अशा प्रकारे शून्यामुळे काही संख्या काय होतात, आपल्या कमी होतात. मग आता इथे बघूया, आता आपण एका अंकाच्या किती असतील. बघा मित्रांनो, 2 अंकाच्या 2 संख्या तयार झाल्या म्हणजे एका अंकाच्या किती असतील, प्रत्येकी एक एक संख्या असेल. 3 अंकाच्या 6 संख्या तयार झाल्या म्हणजे एका अंकाच्या प्रत्येकी किती असतील मित्रांनो, 2 असतील. यानंतर 4 अंकाच्या 24 संख्या तयार झाल्या म्हणजे एका अंकाच्या प्रत्येकी 6 संख्या असतील. यानंतर 5 अंकाच्या 120 संख्या तयार झाल्या म्हणजे एका अंकाच्या प्रत्येकी 24 संख्या असतील. सर तुम्ही सांगितलं पण अजून आम्हाला पूर्ण समजलं नाही. मी क्लिअर करतो मित्रांनो, अगदी 2 मिनिटाचा मला वेळ द्या. बरं, 2 अंकाच्या संख्या तुमच्या समोर आहे. एकक स्थानी 4 आणि एकक स्थानी 3 हे किती वेळा आलं? एक एक वेळा आलं. तेच एक इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. जर 3 अंकी संख्या असत्या, 3 अंक असते त्यांच्यापासून तयार होणारी संख्या असेल तर त्यातील प्रत्येक अंक हा 2-2 वेळा आला असता. एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी. असंच 4 अंक असेल तर प्रत्येक अंक हा एकक स्थानी 6 वेळा, दशक स्थानी 6 वेळा, शतक स्थानी 6 वेळा आणि सहस्र स्थानी 6 वेळा, असा तो कन्सेप्ट आहे ब्रॅकेटमध्ये लिहिलेल्या नंबरचा. वळूया काही प्रश्नांकडे, जेणेकरून आपल्याला हा कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल. जसं की पहिलाच प्रश्न जो मी तुम्हाला दाखवला होता, 4 5 2 8 हे अंक किमान एकदा वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर तुमच्या समोरच आहे. जर एकूण अंक 4 असेल आणि त्यापैकी कुठलाही अंक शून्य नसेल तर एकूण 24 संख्या तयार होतात. आपण आता चार्ट मध्ये बघितलं. यानंतर मित्रांनो, आता इथे जे अंक आहेत, 4 आहे, 5 आहे, 2 आहे आणि 8 आहे, या प्रत्येक अंकाच्या 6-6 संख्या तयार होतील. बघा चार्ट मध्ये या गोष्टी मांडलेल्या आहेत. मी तुम्हाला पुन्हा शो करतो.
4 अंक तुम्हाला दिलेले आहेत, तर 4 अंकापासून एकूण संख्या 24 तयार होतील. यातील प्रत्येक अंकाच्या 6-6 तयार होतील. म्हणजेच इथं तुम्ही बघताय, सॉरी, तर प्रत्येक अंकाच्या 6-6 तुम्हाला मिळाल्या. एकूण किती आल्या मित्रांनो? 24. पुढचा प्रश्न असा होता, त्यापैकी सम किती, त्यापैकी विषम किती? तर बघा, सम संख्या किती होतील या 4 अंकांच्या 4 अंकी एकूण. तर सम अंक बघा कोण कोण आहेत. 2 हा सम अंक आहे, 8 हा सम अंक आहे, 4 हा सम अंक आहे. मग 4च्या 6, 2च्या 6 आणि 8च्या 6 अशा एकूण 18 समसंख्या तयार होतील. आणि विषम संख्या किती असतील यांच्यापैकी, कशापैकी? त्या 24 पैकी. तर मित्रांनो, एकच अंक विषम आहे, कोणता? 5. आणि 5च्या संख्या किती बनल्या? तर 6 बनल्या. म्हणून उत्तर काय असेल तुमचं? 6. त्यानंतर अजून काही प्रश्न बघूया, जेणेकरून आपल्याला अजून चांगलं क्लिअर होईल. प्रश्न तुमच्या समोर आहे. 5, 2, 7 हे अंक किमान एकदा वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होतील? मित्रांनो, 5, 2, 7 3 अंक आहेत. आपण आत्ताच बघितलंय, एकूण यांच्यापासून 6 संख्या तयार होतील. यापैकी या प्रत्येक अंकाच्या 5 असेल, 2 असेल, 7 असेल, या प्रत्येकाच्या 2-2 संख्या तयार होणार आहे. म्हणजेच 7 हा अंक एकक स्थानी 2 वेळा येईल, दशक स्थानी 2 वेळा येईल आणि शतक स्थानी 2 वेळा येईल, जेव्हा आपण त्यांच्यापासून एकूण 6 संख्या बनवू. आता पुढे आपण हे पण बघूया, यांच्यापैकी सम किती आणि विषम किती. तर मित्रांनो, तयार होणाऱ्या 6 संख्यापैकी समसंख्या असेल फक्त 2, कारण सम अंक कोणता आहे? फक्त 2. 2च्या किती तयार होतात? 2. आणि विषम तयार होतील मित्रांनो 4, कारण विषम अंक कोणकोणते आहेत? 7 आणि 5 यांच्या 2-2 म्हणजे किती झाल्या? 4. पुढे बघताय तुम्ही की या अंकापैकी जर एक अंक हा 0 असता तर त्यामध्ये काय बदल झाला असता? आपल्याला माहित आहे की एकूण संख्या या आता 6 तयार होणार नाही, एकूण संख्या या 4 तयार होतील. दिलेले अंक 3 असतील आणि त्यापैकी जर एक अंक 0 असेल तर मित्रांनो एकूण 4 संख्या तयार होतात. मग नेमका आता यामध्ये बदल काय होईल? 5, 0, 7 आपण वर बघितलं साधारणपणे की 6 होतात, प्रत्येक अंकाच्या 2-2 होतात. इथे 4च तयार झाल्या, म्हणजे प्रत्येक अंकाच्या आता 2-2 बनणार नाही. मग काय करायचं? शून्याच्या 2च बनवावं लागतील. 0 हा एकक स्थानी, शेवटच्या स्थानी हा 2दा येणारच आहे. मात्र 7 आणि 5 हे 2दा येणार नाही. कमी किती झाल्या? 2 कमी झाल्या. आणि 0 सोडून अंक पण किती आहेत? 2. या प्रत्येकाच्या एक एक कमी करायच्या. म्हणजे याची एकच संख्या बनेल, याची एकच संख्या बनेल. हा अंक एकक स्थानी असतानी. मग यापैकी सम किती असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर उत्तर येईल मित्रांनो, 0 हा अंक सम आहे तर सम संख्या होतील 2. आणि विषम किती असतील यापैकी असा प्रश्न पडला असेल तर विषम अंक बघा, 2 विषम अंक आहे आणि या प्रत्येकाच्या एक एक विषम संख्या बनलेल्या आहे. तर उत्तर मिळेल तुम्हाला इथं 2. वळूया पुढील प्रश्नाकडे. 4, 1, 6, 8 हे अंक किमान एकदा वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील? आता तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण क्लिअर झाला असेल इथं की एकूण ज्या तयार होतील त्या होतील मित्रांनो 24. यापैकी सम किती असतील असा प्रश्न आपल्याला पडतोय. प्रत्येक अंकाच्या 6-6 संख्या तयार होणार आहे. सम अंक जर तुम्ही बघता 1, 2, 3 3 अंक सम आहे, सायंत्रिक 18 संख्या सम तयार होईल. आणि तयार होणाऱ्या संख्यांपैकी विषम संख्या किती असतील? तर 1 हा एकमेव अंक विषम आहे, तर त्याच्या किती झाल्या मित्रांनो? 6. पुढे बघताय तुम्ही की याच अंकापैकी जर एक अंक हा 0 आला तर काय गडबड होईल? मित्रांनो, इथे एकूण संख्या 24 तयार होणार नाही, एकूण संख्या तयार होईल त्या होईल 18. आता कमी किती झाल्या? साधारणपणे होत होत्या 24, मात्र 0 आल्यामुळे 18 म्हणजे 6 कमी झाल्या. आता 0 सोडून इतर अंक आहेत 3, यांच्या 6 कमी झाल्या, म्हणजे प्रत्येकी अंकाच्या 2-2 कमी होतील. याचा अर्थ असा बनतो की शून्याच्या 6च संख्या बनणार आहे, मात्र 8च्या 4 होतील, 1च्या 4 होतील आणि 4च्या देखील 4च संख्या तयार होतील. इथून आपल्याला समविषमचं उत्तर देता येईल. सम संख्या किती तयार होईल या अंकांपासून? तर बघा, 0 सम आहे, 8 सम आहे, 4 सम आहे. 6 आणि 4 10 आणि 4 14 संख्या सम तयार होईल. आणि विषम बद्दल जर बघतोय आपण तर विषम हा अंक एकच आहे, याच्या किती तयार होईल? 4 संख्या तयार होतील. अशा या 14 आणि 4 किती झाल्या? 18. यामध्ये जर एक्स्ट्रा प्रश्न विचारण्यात आला तर प्रश्न हा असा देखील असू शकतो की यामध्ये 4000 पेक्षा मोठ्या संख्या किती तयार होतील? काय होतील बघा, 4000 पेक्षा मोठ्या संख्या किती तयार होतील? 4000 पेक्षा मोठी संख्या बनवण्यासाठी त्यामध्ये कोणकोणते अंक आले पाहिजे? तर 4 आला पाहिजे किंवा 6 आला पाहिजे किंवा 8 आला पाहिजे. 1 हा अंक आला कधी? सुरुवातीला सहस्रस्थानी,
तर ती 4,000 पेक्षा मोठी बनणार नाही. मग ह्याच्या किती होत्या 6, ह्याच्या 6, याच्या 6, असं उत्तर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे का 18. 4,000 पेक्षा मोठ्या संख्या किती होईल 18. इथे आपण जर दुसरा प्रश्न बघितला तर असा होईल की 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती तयार होतील. काय म्हणू आपण 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती तयार होतील. 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असला पाहिजे. इथं आपण जर बघतोय 5 ने भाग जाण्यासाठी तर एकक स्थानी 0 अंक आपण घेऊ शकतो. एकक स्थानी 0 असणाऱ्या किती संख्या तयार होतात 6 संख्या तयार होतात. आपलं या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो 6. 6 संख्या असतील ज्यांना 5 ने निशेष भाग जाईल या अंकांपासून तयार होणाऱ्या एकूण 4 अंकी. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देऊ शकतो. मला असं वाटतंय की दिलेल्या अंकांपासून संख्या बनवणे, त्यापासून सम किती तयार होतात, विषम किती तयार होतात आणि इतर काही प्रश्न हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलेले असतील. मी तुम्हाला सोडविण्यासाठी काही प्रश्न या ठिकाणी दाखवतोय. ही प्रश्न तुम्हाला ट्राय करायची आहे, याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला शेअर करायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना शेअर करा आणि सोबतच अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिझायर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.